चला गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सुपरपोजिशन ऑफ वेव्स त्याच्यावरती आपल्याला एमसीक्यूज घ्यायचे. पहिल्या पिरियडमध्ये आपण सर्व फॉर्म्युले पाहिलेले आहेत. आता याच्यावरती आपण जेवढे की प्रॉब्लेम आलेले आहेत प्रिव्हियस इयर मध्ये ते आपण पाहूया. आता इथं पहा, हा एक प्रॉब्लेम आहे नीट मध्ये 2020 मध्ये आला होता. फेज 1 आणि फेज 2 तेव्हा लॉकडाऊन चालू होतं, तेव्हा फेज 1 आणि फेज 1 मधला हा प्रॉब्लेम आहे. ओके, 2 वेळा नीटचे पेपर झाले होते, दोन फेज 1 आणि फेज 2 असा आहे. In a guitar, 2 strings A and B made up of same material. काय माहिती आहे का, गिटार 2 स्ट्रिंग्स आहेत बघा. इन गिटार 2 स्ट्रिंग्स आहेत, एक स्ट्रिंग A आहे आणि एक स्ट्रिंग B आहे. ते दोन्ही पण स्ट्रिंग्स सारख्याच मटेरियलने बनवलेले आहेत. आर स्लाइटली आउट ऑफ टाइम अँड प्रोड्यूस बीट ऑफ फ्रिक्वेन्सी. किती झालं बेटा किती रे? 6 हर्ट्ज आहे. बीट ऑफ फ्रिक्वेन्सी किती आहे? 6 हर्ट्ज आहे. When tension B is slightly decreased, B चं टेन्शन काय होतं? स्लाइटली डिक्रीज होतं. The beat frequency increases to, बीट फ्रिक्वेन्सी वाढली. किती वाढली रे? 7 हर्ट्ज मी वाढलेली आहे. If the frequency of A, फ्रिक्वेन्सी ऑफ A किती आहे? 530 आहे. Then the original frequency of B, B ची ओरिजिनल फ्रिक्वेन्सी काय आहे? इथं बघा स्टुडंट्स, ते काय आहे? तो काय आहे? बीट फ्रिक्वेन्सी. what is NB? NB is the frequency of a string B. ओके, ते तुम्हाला काढायचं आहे. आणि NA फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग A हे दिलेली आहे तुम्हाला. किती दिलेली आहे रे? 530 हर्ट्ज दिलेली आहे. त्यानंतर बीट फ्रिक्वेन्सी आहे. बीट फ्रिक्वेन्सी किती दिली आहे तुम्हाला? बीट फ्रिक्वेन्सी तुम्हाला काय करायचं आहे? त्याने 6 दिलेली आहे. बीट फ्रिक्वेन्सी किती आहे? 6 दिलेली आहे. तुम्हाला इथे एक स्टुडंट्स काय रे फॉर्म्युला आहे. वी नो फॉर्म्युला काय रे? आपल्याला माहिती आहे ते काय आहे? NB तुम्हाला काढायचे आहे. NB किती रे? NA आणि हे प्लस मायनस इथं काय असतं रे? बीट फ्रिक्वेन्सी असते. काय असते? बीट फ्रिक्वेन्सी. मला सांगा NA हे प्लस मायनस बीट फ्रिक्वेन्सी किती तुम्हाला? 6 दिलेली आहे. आता NA किती रे? व्हॉट इज NA? NA आहे आपल्याकडे 530 आहे, प्लस मायनस 6 आहे. आता इकडे प्लस करायचं का मायनस करायचं हे तुम्ही इथं ठरवावं लागतं. प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं. ओके, इथं बघा तुम्हाला सांगतो. इथं काय रे? टेन्शन इन द स्ट्रिंग स्लाइटली डिक्रीज्ड. हे बघा रे पोरांनो, फ्रिक्वेन्सी तुम्हाला 3 लॉ दिले होते. एक लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन, लॉ ऑफ डेन्सिटी, लॉ ऑफ मास. आहे की नाही? तर फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय रे? टेन्शन आहे. इथं टेन्शन काय होतं? B चं टेन्शन काय होतं? स्लाइटली डिक्रीज होतं. बट टेन्शन इन द B is decreases. Then NB also decreases. NB सुद्धा काय होतं रे? डिक्रीज होतं. लक्षात घ्या, हे तुम्हाला मी फॉर्म्युला दिलाय. N is directly proportional to under root of P दिलेला आहे. हा काय दर्शवितो? डायरेक्टली जर हे कमी झालं तर हे पण कमी होतं. डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थच तो आहे. टेन्शन जर कमी झालं की फ्रिक्वेन्सी कमी होते, टेन्शन वाढलं तर फ्रिक्वेन्सी वाढते. म्हणून या ठिकाणी मायनस साइन घ्यायचं. काय घ्यायचं? मायनस साइन घ्यायचं. आणि अशा पद्धतीने मग मी काय करतो? NB बरोबर 530 मायनस 6 घ्यायचं. 530 मधून जर 6 गेले तर किती रे? 524 हर्ट्ज. हे तुमचं काय आलेलं आहे? उत्तर आलेलं. मात्र हे फॉर्म्युला घेत असताना प्लस कुठे आणि
मायनस कुठे याचं तुम्हाला ज्ञान पाहिजे. तुम्हाला हे सर्व रूल्स दिलेले आहेत, फॉर्म्युले दिलेले आहे. या फॉर्म्युलेनुसार आपण दिलेला आहे म्हणून आपला आन्सर कोणता आलेला आहे 524 हे ऑप्शन ए आलेला आहे. असा 4 मार्काला वेटमध्ये प्रश्न आलेला होता. ओके, काय आहे दुसरा प्रॉब्लेम हा एमएसटी सीईटी 2020 मध्ये आलेला होता प्रश्न. ओके, तर काय बघा, टू ओपन ऑर्गन पाइप्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज किती आहे, N1 N2 आहे, आर जॉइंड इन सीरीज. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द न्यू पाइप इज किती म्हणलेले ओपन पाइप साठी लक्षात घ्या करून फॉर किती रे ओपन पाइप साठी तुम्हाला माहिती आहे बघा हे n इक्वल टू किती रे VE/2L आहे. n इक्वल टू किती आपल्याकडे VE/ किती रे 2L असा फॉर्म्युला आहे का नाही. मग मी असं करतो इकडे L येतो आणि therefore L इक्वल टू काय झालं ते VE/2N आहे का नाही. मग आता आपल्याकडे किती तरी 2 आहे काय माहिती का, 2 पाईप्स आहेत ना, 2 ओपन पाईप्स आहेत. आता काय करायचं फॉर 1 साठी पहिल्यासाठी फॉर फर्स्ट साठी फॉर फर्स्ट पाईप साठी तुम्हाला काय करता येईल रे हे बघा L1 इक्वल टू किती आहे VE/2N1 आहे आणि फॉर सेकंड पाईप साठी तुम्हाला काय करता येईल स्टुडंट्स बघा हे L बरोबर काय करता येईल रे L2 बरोबर VE/2N2 असं करता येईल. L1 झालं हे L2 झालं. आता हे दोन जोडले कशामध्ये सीरीज मध्ये जोडलेले आहे की नाही. 2 पाइप्स जोडलेले आहेत सीरीज मध्ये. 2 पाइप्स आर कनेक्टेड इन सीरीज मध्ये आहे. मग म्हणून काय होतं रे L इक्वल टू काय होतं हे L1 प्लस L2 होतं. L चा अर्थ असा आहे बघा हे L चा अर्थ हे L चा अर्थ काय रे VE/2N होतं आणि L1 चा अर्थ काय बघा हे होतं L1 चा अर्थ VE/ काय होतं रे 2N1 आणि L2 चा अर्थ काय हे किती रे VE/2N2 असा होतो. ओके, आता या दोघातून VE कॉमन काढा आणि 2 सुद्धा कॉमन काढा. काय होतं हे VE/2N VE काढलं आणि 2 कॉमन काढलं 1 बाय किती रे N1 प्लस किती रे 1 बाय किती होतं N2 होतं. नवीन रूल आले इकडे 2 काय कापता येतं हे 2 कापता येतं ही बी कापता येतं ही बी कापता येतं. म्हणून मी काय म्हणालो 1 बाय N इज इक्वल टू आता या दोघांची लसावी काढा. लसावी किती येते रे N1 N2 येते बरोबर आहे का. आणि ह्यानी ह्याला गुणाकार करा काय होतं रे N2 ह्यानी ह्याला किती होतं रे N1 होतं नाही का. मग तुम्हाला फ्रिक्वेन्सी ह्याला वर घेता येते. याचं काय करतो तुम्हाला रेसिप्रोकल करता येतो. म्हणून मी ह्याला वर घेतलं त्याला खाली घेतलं. ह्याला वर घ्या N1 N2 अपॉन N1 प्लस N2 बेरजेमध्ये मागे पुढे करता येतो. हा टर्म पहिले लिहिला हा टर्म नंतर लिहिला. N इक्वल टू N1 N2 अपॉन N1 प्लस काय रे N2 व्हॉट इज दिस इज युअर आन्सर. आणि मग इथं काय आहे कुठे N1 N2 अपॉन किती आहे N1 प्लस N2. ओके, थोडं एमएसटी सीईटी 2020 मध्ये आलेला होता. 2 वायर्स ऑफ सेम मटेरियल कसं आहे सारखं आहे अंडर द सेम टेंशन इफ द फर्स्ट ओव्हरटर्न of first wire is equal to first overturn of the first wire is equal to the second overturn of the second wire. First overturn of the first wire is equal to second overturn. लक्षात घ्या पोरांनो. फर्स्ट ओव्हरटर्न म्हणजे काय रे N2 आहे आणि
सेकंड ओव्हरटर्न म्हणजे काय रे N3 आहे. ओके, फर्स्ट ओव्हरटर्न म्हणजे N2 आहे, लक्षात घ्या. आणि सेकंड ओव्हरटर्न म्हणजे काय रे N3 आहे. बरं, पुढे बघा काय दिले आणखी त्यांनी. रेडियस ऑफ द फर्स्ट वायर इज ट्वाइस. रेडियस ऑफ द फर्स्ट वायर इज ट्वाइस दॅट ऑफ द सेकंड वायर. पहिल्या वायरचा रेडियस किती आहे रे R1 इक्वल टू R आणि दुसरा वायर ते किती आहे रे ट्वाइस आहे कोणापेक्षा R1 पेक्षा, नाही का. R1 इक्वल टू R1 च आहे, पण R2 मात्र काय झालेलं आहे ट्वाइस आहे. रेडियस ऑफ द फर्स्ट वायर इज ट्वाइस दॅट ऑफ द सेकंड वायर. म्हणजे पहिल्या वायरची रेडियस किती आहे रे, किती आहे ट्वाइस आहे. लक्षात घ्या, रेडियस ऑफ द फर्स्ट वायर इज ट्वाइस दॅट ऑफ द रेडियस ऑफ द सेकंड वायर. म्हणजे कसं आहे रे पोरांनो, R1 इक्वल टू किती आहे, R1 इक्वल टू किती आहे 2R2 नाही का. आणि R2 इक्वल टू R2 आहे. R2 इक्वल टू किती आहे R1 किती आहे, पहिल्या वायरची रेडियस ही दुसऱ्या वायरच्या रेडियसच्या दुप्पट आहे. आणि R2 किती आहे R2 आहे. तुम्हाला माहिती आहे का पोरांनो, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे n इक्वल टू किती रे 1/2L अंडर रूट ऑफ किती रे हे T/M हा फॉर्म्युला फ्रिक्वेन्सीचा. ओके, n इक्वल टू 1/2L अंडर रूट ऑफ T/M आहे. पुढे बघा रे n इक्वल टू किती आहे 1/2L आहे. 1 बाय किती रे 2L आहे. इथं बघा, इथं काय लिहितो मी हे T लिहितो, टेन्शन लिहितो आणि हे जे काय रे त्याच्यामध्ये कोण कोण आहे या मास मध्ये, एरिया पण आहे आणि डेन्सिटी सुद्धा आहे. मग हे 1/2L अंडर रूट ऑफ हे बघा हे T बाय एरिया कोणता आहे, एरिया क्रॉस सेक्शन म्हणजे किती रे पाय R² रो झालं. हे झालं जनरल फॉर्म्युला. आता मी काय करतोय पोरांनो, इथं असं करतोय n1 इक्वल टू किती होतं रे 1/2L1 अंडर रूट ऑफ किती आहे रे, तो काय आहे T बाय पाय R1² रो झाला. आणि n2 इक्वल टू किती आहे 1/2L2 अंडर रूट ऑफ किती आहे T बाय पाय R1² हे रो आहे. ओके, n1 आणि n2 झालं. पुढचा प्रश्न वगैरे काय दिलेला आहे, if the first overturn of first wire is equal to the second overturn of the second wire. first overturn म्हणजे कसं रे n2 is equal to किती आहे रे, काही n3 आहे. n2 is equal to किती आहे n3 आहे. आणि त्यांनी तुला सांगितले परत अगदी येणार काय सांगितलेलं आहे रे पोरांनो, n2 बरोबर किती असतो, n2 बरोबर किती असतो रे 2n1 असतो. आणि n3 किती असतो रे हे 3n1 असतो. ओके, आता मी काय करतो पोरांनो, हे झालं फर्स्ट, हे आहे कोणतं वायर आहे, दिस इज द फर्स्ट वायर. फर्स्ट, दिस इज द सेकंड, कोणतं वायर आहे सेकंड वायर. आता फर्स्ट वायरचा फॉर्म्युला किती आहे 2 * n1 म्हणजे हे घ्यायचं किती रे 1/2L1 अंडर रूट ऑफ किती रे बाय T बाय पाय R1² रो इज इक्वल टू हे बघा इज इक्वल टू इथे किती आहे 3 आहे. इथं n1 म्हणजे दुसरा वायर आहे, तो कोणता वायर आहे दुसरा वायर आहे. म्हणजे काय घ्यायचं 2L2 अंडर रूट ऑफ किती रे T बाय पाय R1² रो असा आहे. आता काय करायचं स्टुडंट्स, दोन्ही बाजूला सारखे जे पद असतील ना ते कापून टाकायचे, कारण हे गुणाकारामध्ये इकडे 2 आहे पोरांनो, इकडे 2 आहे कापून टाकायचे. इकडे T आहे, इकडे T आहे कापून टाकायचे. इकडे पाय आहे, इकडे पाय आहे कापून टाकायचे. इकडे रो आहे, इकडे रो आहे कापून टाकायचे. त्याचा काही विचार करायचा नाही. आता पुढे पहा, पुढे काय होतं बघा तुम्हाला, then the ratio of length of the first wire to the second wire. तुम्हाला ते लेंथ काढायची आहे. इथे किती बघा रे
इथं आहे 2 किती रे 2 अपॉन किती आहे रे L1 आहे. ओके पोरांनो इथं बघा रे आता इथं सर्व कटलेले फक्त R1 राहील ते तो वर्गमूळामध्ये आहे. तर वर्गमूळाच्या बाहेर काढले हे R1 येईल की वर्गमूळामधून बाहेर काढ किती तरी 1/R1 येईल ना. R1 चा वर्ग आहे ना तो वर्गमूळातून बाहेरला किती येतो 1/R1 येतो. E इक्वल टू इथे किती आहे हे 3 आहे 1 किती रे L2 आहे आणि इथे किती रे 1 इथे किती रे R2 काय घ्यायचा पोरांनो तर काय घ्यायचा रे R2 घ्यायचा. R2 चा वर्ग म्हणजे किती आहे R2 येते आहे की नाही. आता तुम्हाला रेशो पाहिजे कुणाचा तर रेशो कोणाचा पाहिजे आपल्याला then the ratio of length of the first wire to the second wire एक काम करा इकडे घ्या L1 इकडे येऊन टाका हे काय रे आता हे बघा हे 2 आहे तो प्रॉब्लेम वरचा 3 खाली येतो तो प्रॉब्लेम खालचा अर्थ वर जातो नो प्रॉब्लेम वरचा R1 खालीच आहे काही अडचण नाही. इकडचा L1 वर जातो L1 इकडचा L2 खाली बरोबर अडचण आहे का इकडे बोला अडचण नाही. आता त्यांनी तुम्हाला काय दिलेलं आहे पोरांनो कोण कोणाचे किती आहे रेडियस ऑफ द कोणती रेडियस ऑफ द सेकंड वायर रेडियस ऑफ द फर्स्ट वायर कशी आहे ट्वाइस आहे कोणापेक्षा रेडियस ऑफ द सेकंड वायर पेक्षा म्हणजे किती R1 किती आहे 2R किती R1 ची किंमत किती आहे 2R2 आहे. रेडियस ऑफ द फर्स्ट वायर इज ट्वाइस द रेडियस ऑफ द सेकंड वायर हे किती आहे 2/3 झालं आणि हे R2 ला R2 च घ्यायचं आणि R1 मात्र किती आहे रे 2R2 झाला. इथे किती झालं L1/L2 झाला. हे 2 कटलं हे 2 कटलं हे R2 गेलं इथे किती आलं 1/3 किती L1/L2 1/3 चा अर्थ काय होतो रे 1:3 L1 काय होतो L2 होतो. एनी प्रॉब्लेम त्यातल्या तुम्हाला का काही प्रॉब्लेम आहे ना सर्वांना समजलं काय तर कोणता आन्सर आहे बघा 1:3 हे पण सी आन्सर 1:3 आन्सर सी आहे. काय आहे सोलोमीटर वायर with a given tuning fork forming standing waves. लक्षात घ्या antinodes between two bridges. When the mass किती 9 kg is suspended from the wire. When mass m is suspended from the wire with the same force and same length between the two bridges, 3 antinodes are found. किती 3 antinodes are found. आणि परत मग काय करणार m is किती आहे 25 आहे. तर m काढायचं तुम्हाला m ची किंमत तुम्हाला काढायची. लक्षात घ्या पोरांनो अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. सोलोमीटर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे पण इथं फॉर्म्युला फॉर सोलोमीटर लक्षात घ्या बघा फ्रिक्वेन्सी बरोबर किती आहे बघा p नंबर ऑफ लूप्स आहे आणि इथे किती रे 2l आहे अंडर रूट ऑफ किती बरोबर आहे t बाय किती आहे t बाय बरोबर का फॉर्म्युला तो सर्वांना फॉर्म्युला दिले की दिलाय t बाय छोटा m t बाय किती रे छोटा m हाच फॉर्म्युला आहे. ओके तर ते काम करा पोरांनो काय काम करायचे रे बघा एक मास दिलाय तुम्हाला पहिल्यामध्ये. आता फॉर फर्स्ट वायर साठी बघा ऐकणे the sonometer wire would resonate with the frequency tuning fork bagha forming standing waves with the antinodes between the two bridges when the mass kiti are 9 kg is suspended from the wire. When mass is suspended from the wire with the same force. आता इथं लक्षात घ्या किती अँटीनोड्स आहेत आणि किती नोड्स आहेत. स्टँडिंग वेव्ह अँटीनोड मला वाटतं तुम्हाला तिने 5 दिले पहिल्या म्हणजे नाही का फॉर फॉर्मिंग स्टँडिंग वेव्ह विथ 5 अँटीनोड्स आहेत.
विथ 5 अँटीनोड्स. तर इथे किती आहे 5 अँटीनोड्स आहे आणि इथे किती आहे 3 अँटीनोड्स आहे. 5 अँटीनोड्स आणि 3 अँटीनोड्स आहे. आता फर्स्ट केस मध्ये फॉर फर्स्ट केस इथं बघा रे पोरांनो, इथं काय असतं रे हे की पी आहे ना पी इक्वल टू किती आहे पी इक्वल टू काय रे हे 5 आहे. जेवढे अँटीनोड्स असतात ना तेवढे नंबर ऑफ लूप्स असतात आणि हे टी किती आहे टी इक्वल टू हे कॅपिटल एम इनटू जी आहे आणि त्यांनी मास दिलेला आहे. किती दिलेला आहे मास तुम्हाला त्यांनी 9 दिलेला आहे. मास किती आहे 9 जी घ्यायचं. म्हणून इथे काय करायचं बघा हे n1 पहिल्या केस साठी बघा हे p किती आहे 5 अँटीनोड्स आहेत म्हणून हे 5 घ्यायचं हे 2l घ्यायचं अंडर रूट मध्ये t चा अर्थ काय आहे mg m चा अर्थ आहे 9 काय हे 9 आणि हे g आणि खाली किती आहे बघा हे m आहे. त्याला काय म्हणा इक्वेशन 1 म्हणा. फॉर सेकंड केस साठी बघा रे बरोबर सेकंड केस साठी p अँटीनोड्स किती आपल्याकडे 3 आहेत ऐगडे आणि बघा हे t बरोबर किती आहे कॅपिटल M इनटू g आहे. तर ह्या व्हॅल्यू इथं घाला. म्हणून काय करायचं n च्या ठिकाणी n2 घ्यायचं इथं l p च्या ठिकाणी काय घ्यायचं रे 3 घ्यायचं इथं किती घ्यायचं 2l घ्यायचं आणि ह्या t च्या ठिकाणी काय घ्यायचं पोरांनो mg घ्यायचं आणि खाली किती घ्यायचं रे स्मॉल m आहे. आता काय करा पोरांनो तुम्हाला त्यांनी काय दिलेलं आहे हे n1 आणि n2 चा काय करा गुणाकार करा. ह्याला इक्वेशन 1 म्हटलं ह्याला इक्वेशन 2 म्हटलं. काय करा रे n1 बाय n2 करा. दोघांना डिवाइड करून घ्या. n1 हे 5 आहे किती रे 2l आहे अंडर रूट ऑफ मध्ये किती 9g बाय 9 mg ना m म्हणजे 9 kg आहे 9 किलो आहे. हा t चा अर्थ काय mg घ्यायचं. मग ही m ची किंमत 9 घेतली आणि g हे t म्हणजे टेन्शन म्हणजे काय रे mg असा आहे. m ची किंमत किती आहे 9 आहे आणि हे g 9 kg आहे 9 kg. तर ते 9 kg घ्यायची गरज नाही फक्त 9 घ्यायचं आणि g हे एक्स्ट्रा डिस्टन्स ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. ओके अशा पद्धतीने n1 बाय n2 करूया आपण. इथे किती आहे रे बघा हे 3 आहे हे 3 अपॉन किती आहे 2l अंडर रूट ऑफ किती रे करून घ्या हे m आणि हे g आणि हे छोटा m आहे. ओके ते मी तुम्हाला सांगितले दोन्ही फ्रिक्वेन्सी सारखे आहेत. n1 n2 सारखे हे 2l 2 सारखे कटून गेले m सारखे कटून गेले g सारखे कटून गेले. ओके आणि आता राहते काय इथं n1 n2 सारखा आहे दोन्हीही फ्रिक्वेन्सी सारखे आहेत ठीक आहे. सांगायचं आपण सेम स्क्वेअर आहे n1 n2 आहे म्हणजे हे सारखे झाले म्हणजे 1 बाय 1 झालं. आता इथं काय बघा हे 5 आहे परंतु हे कटलेलं आहे अंडर रूट मध्ये हे 9 झालं आणि इथं हे कॅन्सल झाले 3 अंडर रूट मध्ये किती आहे m आहे. आता एक काम करा हे इकडे घेऊन टाका पोरांनो इकडे आलं हे आपण 3 अंडर रूट ऑफ m आला बरोबर 5 अंडर रूट ऑफ किती आला रे 9. आता आपल्याला m ची किंमत काढायची आहे. दोन्हीही बाजूचा काय करा वर्ग करा म्हणजे निघून जाईल बरोबर. याचा वर्ग केला 3 चा 9 आला m वर्गचा वर्ग निघून गेलं 8 चा वर्ग 25 आला 9 चा वर्ग निघून गेलं इकडचं 9 कटलं इकडचं 9 कटलं तर m ची किंमत किती आली 25 kg आली. m किती आला तुमचा 25 kg आलेली आहे. ओके m किती आला 25 kg. आन्सर तुमचा कोणता आलेला आहे ए आन्सर आलेला आहे. ओके तर हे अशा पद्धतीने एमएसटी सीईटी प्रॉब्लेम सोपे राहते. लक्ष द्या सरांनी पुढे इकडं एमएसटी सीईटी 2018 मध्ये हा प्रश्न आलेला होता आणि ते तुम्हाला विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे अ पाईप क्लोज ॲट वन एंड हॅज अ लेंथ त्याची लांबी किती रे स्टुडंट्स लेंथ किती आहे रे एल आहे 83 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करा
10 to the power minus 2 नी गुणलं पाहिजे. नंबर ऑफ पॉसिबल ऑसिलेशन्स, नंबर ऑफ पॉसिबल ऑसिलेशन्स किती, नंबर ऑफ ऑसिलेशन्स किती ते तुम्हाला काढायचे आहेत. आणि ऑसिलेशन्स ऑफ एअर व्हेन एअर कॉलम बिलो किती पाहिजे रे, किती पाहिजे हे बिलो, बिलो म्हणजे कमी पाहिजे, किती कमी पाहिजे 1000 कमी पाहिजे. ओके, तर तुम्हाला सूत्र माहिती आहे पोरांनो, काय माहिती रे, काय हे फॉर क्लोज्ड पाईप साठी क्लोज्ड ॲट वन एंड, ॲट वन एंड साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. क्लोज्ड ॲट वन एंड साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे n = V/4L आहे आणि ओपन एंड साठी V/2L आहे. ठीक आहे. तर आता मी काय करतोय, इथं V घेतोय पोरांनो, किती आहे 332 आहे, हे 4 घेतोय. त्यानंतर आपल्याला L आहे किती 83 आहे, इंटू किती 10 to the power किती आहे -2 आहे. ओके, आता काय करा स्टुडंट्स, आता हे बघा रे, हे 300 वर 32 आहे आणि इथे किती झालं, या दोघांचा गुणाकार करा, किती होतो किंवा दाखवून टाका. 4 × 4 किती रे, 4 × 8 = 32, हे की नाही, आणि पुन्हा आणखी 4 × किती रे 32 असं होतं. किती उत्तर आलं वर, किती आलं 88 आलं ना, बरोबर आहे का. 4 × 8 = 32 ना, एक उरलं, हा किती झाले 4 झाले का, हा 4 × 3 = 12 झालं रे, 4 × 3 किती झालं 12 झाले. म्हणजे किती आलं ते 83 झालं, वर 83 आलं आणि खाली किती आहे 83. इथे किती झालं रे, मायनस किती झालं 2 आहे, 83 गेलं, वर आलं 10 आहे, तर 10 to the power 2 आलं. इथं किती झालं रे 100, किती आलं रे n किती तुमचं 100 आलं. ऐकणे, मग तुम्हाला इथं रूल आहे, क्लोज्ड पाईप मध्ये फक्त ऑड हार्मोनिक्स असतात. इन क्लोज्ड पाईप, in closed pipe at one end having only odd harmonics. त्याच्यामध्ये काय असतं, फक्त ऑड हार्मोनिक्स असतात. उदाहरणामध्ये n0, n1, n2, n3, n4 असं असतं. आणि असं तर इथं काय असतं रे, ऑड म्हणजे कोणतं, इथं 1, इथं 3, इथं किती रे 5, इथं किती रे 7, इथं किती रे 9, आहे का नाही. आता इथे आणखी आपल्याला 11 काय घेता येणार नाही, 11 घेता येणार नाही. काय घेता येणार नाही, ह्याला आपण ह्याने गुणलं पाहिजे, ह्याने गुणलं पाहिजे. कशाने येत नाही, ह्याने गुणलं तर काय होतं रे 100, 300, 500, 700, 900. आता 1100 काय घेता येत नाही आपल्याला. काय घ्यायचं पोरांनो, 1000च्या कमी घ्यायचे. कसं घ्यायचे, 1000च्या कमी घ्यायचे आपल्याला. म्हणून हे 1100 घेता येणार नाही. काय घेता येणार नाही सांग तुम्हाला. तर मासे किती झाले बघे, 1, 2, 3, 4 आणि 5 झाले. तर नंबर ऑफ व्हायब्रेशन्स किती होतील, देअरफॉर नंबर ऑफ व्हायब्रेशन्स किती येतील रे 5 होतील. आणि इथं जर समजा तिने अंक आणखी मोठं दिलं असतं, 1500 दिलं असतं, तर 11 पण आलं असतं आणि परत 1300 काढलं असतं. अशा पद्धतीने आपल्याला हे काढावं लागत असतं. तर नंबर ऑफ व्हायब्रेशन्स किती झाले मुलांनो 5 झाले. नंबर ऑफ व्हायब्रेशन्स झाले की 5 झाले. अशा पद्धतीने तुमचा आन्सर कोणता आलेला आहे, सी आन्सर आलेलं आहे. चला नंतर लिहा. आता तुम्हाला काय दिलेले पहा, N काय number of waves produced on a string in 0.5 seconds आहे. Now the tension in the string is doubled. Tension किती झाला रे बाई, तर बघा पोरींनो, T1 = T आणि T2 किती झाला रे, हे 2T झाला. एगडी doubled and the number of waves produced is number of waves किती आहे. तर हा किती रे, N1 हा Nच आहे, N2 तुम्हाला काढायचा
आणि तुम्हाला मी रूल सांगितले होते, लॉ सांगितले होते. फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ टेन्शन, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. मग आता काय झालं विद्यार्थ्यांनो, n1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू t1, n2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ, तुम्हाला काढायचं काय रे, n2 काढायचं, मग त्याला वर घ्या. n2 बाय n1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती रे, t2 बाय किती रे, t1 आहे. n2 by n1 is directly proportional. What is t2? What is t2? t2 is 2t, दुप्पट आहे ना ते. What is t1? t1 is t. हे t कॅन्सल झालं आणि हे इकडं झालं. काय झालं रे, n2 is हे अंडर रूट ऑफ 2 इंटू काय झालं, n1 झालं. ओके, मग तुम्हाला काय म्हणायचं आहे, n2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2n आणि n1 म्हणजेच किती आहे, n आहे आणि n2 तुम्हाला काढायचं. n2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2n, अंडर रूट ऑफ 2n आहे तुमचं b बरोबर आहे. हा 2018 मध्ये सीईटी मध्ये आलेला होता हा. ओके, अ स्ट्रिंग इज व्हायब्रेटिंग इन इट्स फिफ्थ ओव्हरटर्न. ओव्हरटर्न म्हणजे काय नेमकं तुम्हाला माहिती पाहिजे. समजा आता हे काय आहे स्टुडंट्स, हे स्ट्रिंग आहे. व्हॉट इज दिस, दिस इज द स्ट्रिंग आहे. ओके, हे म्हणजे हे दोन रिजिड सपोर्ट आहे आणि ह्याच्यामध्ये काय झाले, हे स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग मध्ये हे दोन्ही आहे. आता काय रे, फिफ्थ ओव्हरटर्न आहे. फिफ्थ ओव्हरटर्न म्हणजे 5 पूर्ण करून 6व्याकडे, त्याला म्हणायचं फिफ्थ ओव्हरटर्न. फिफ्थ ओव्हरटर्न म्हणजे किती काय, हे एक पूर्ण झाला, हे दुसरा, हे तिसरा, हे चौथा, हे पाचवा, 1 2 3 4 हे 5 आणि आणखी हे पुढे चालला. त्याला म्हणायचं काय रे, फिफ्थ ओव्हरटर्न. त्याला काय म्हणायचं, 1 2 3 4 आणि काय झालं, लूप. लूप काय लूप जेव्हा वेव्ह जातो ना पुढे, तेव्हा काय तयार होतं, लूप जातात. लूप आहे की नाही. आता इकडनं दुसरा समजा, इकडनं काय केलं रे, दुसरा वेव्ह आहे, त्यात जाणे आणि येणे, जाणे आणि परत येणे, हे असं. ओके, तर हा एक लूप तयार झाला. 1 2 3 4 5 आणि पुढे किती, 6. फिफ्थ ओव्हरटर्न. फिफ्थ ओव्हरटर्न म्हणजे 5 पूर्ण झाले आणि 6वा सुरू. मग आता आपल्याला काय करायचे, नंबर ऑफ लूप्स. काय रे, नंबर ऑफ लूप्स इज इक्वल टू काय करायला लागेल, ओव्हरटर्न. ओव्हरटर्न प्लस 1. आता किती ओव्हरटर्न आहे इथं, फिफ्थ ओव्हरटर्न आहे. प्लस किती, फिफ्थ ओव्हरटर्न म्हणजे 5 प्लस 1 म्हणजे किती झाले रे, नंबर ऑफ लूप्स किती झाल्या, 6 झाले. नंबर ऑफ लूप्स किती झाल्या, 6 झाले. कधी पण फिफ्थ ओव्हरटर्न म्हणला की लूप्स किती होतात, तर 1 वाढवायची. ओव्हरटर्न समजा 3 असतील तर 3 अधिक 1 करायचं. ओव्हरटर्न जर 4 असेल तर 4 अधिक करायचं. ओव्हरटर्न जर 2 असेल तर 2 अधिक 1 करायचं. म्हणून मला लिहून गेलं, नंबर ऑफ लूप्स इज इक्वल टू ओव्हरटर्न प्लस 1 करून घ्यायचं. इथं फिफ्थ ओव्हरटर्न आहे म्हणून प्लस 1 केलेली. आता इथं बघा, स्ट्रिंग इज व्हायब्रेटिंग इन इट्स फिफ्थ ओव्हरटर्न आहे. कोणतं ओव्हरटर्न आहे, फिफ्थ ओव्हरटर्न आहे. बिटवीन 2 रिजिड सपोर्ट. हे काय झालं, रिजिड सपोर्ट झालं आणि त्या रिजिड सपोर्टची जी लांबी आहे ना, ही जी लांबी आहे ना, लेंथ, ही लेंथ किती झाली रे, एकूण लेंथ किती आहे, 2.4. एकूण लेंथ किती आहे त्या रिजिड सपोर्ट मधील लेंथ 2.4. The distance between two successive nodes and antinodes काढून घ्यायचे. नोड्स आणि अँटीनोड्सच्या मधला अंतर काढा. नोड्स कुठं असतात, अंटीनोड कुठं असतात ते बघा रे. बरोबर, हे असतो नोड
हे नोड, हे काय असतं रे नोड, हे नोड म्हणजे ह्या रेषेवर असतं ना हे नोड असतं, हे काय असतं हे नोड असतं नोड. आणि अँटीनोड इथं असतो, अँटीनोड अँटीनोड हे वर असतं ते अँटीनोड खाली असतं, अँटीनोड अँटीनोड असं असतं. ओके एवढंच बोला का तुम्हाला नोड कुठं असतो आणि अँटीनोड कुठं असतं. इकडे नोड हे मॅक्झिमम व्हायब्रेशन जिथं व्हायला लागलं त्याला काय असतं तरी अँटीनोड असतं, आणि व्हायब्रेशन पूर्णतः झिरो होतं तिथं काय असतं तरी नोड असतं. आहे की नाही, नोड मला म्हणायचं आणि अँटीनोड म्हणायचं. व्हायब्रेशन वेअर व्हायब्रेशन इज मॅक्झिमम दॅट पॉइंट इज कॉल्ड एज द अँटीनोड. अँटीनोड आणि छान बसलं असेल तेव्हा काय घ्यायचं मग नोड. हे आहे नोड. मग आता त्यांनी सांगितलंय ह्या नोड मधलं आणि ह्या अँटीनोड मधलं अंतर किती. हे अंतर निघण्यासाठी पहिले प्रथम तुम्ही कुणाचं काढा, लूपचं अंतर काढा ना, एका लूपचं काढा. एका लूप मध्ये काय असतं हे नोड आणि हे नोड, दोन नोड मधलं अंतर किती राहतं रे, एक लूप राहते. मग अँटीनोड आणि नोड यांच्यामधलं अंतर काढण्यासाठी पहिले प्रथम तुम्ही लूपचं काढा. काय का नाही, लेंथ ऑफ लूप काढा, लेंथ ऑफ लूप, लेंथ ऑफ वन लूप काढा, लेंथ ऑफ वन लूप. ठीक आहे, एकूण लेंथ भागिले नंबर ऑफ लूप्स, एकूण लेंथ आहे की नाही, एकूण लेंथ भागिले काय रे नंबर ऑफ लूप्स आहे. तेव्हा तुम्हाला काय एका लूपची लांबी लेंथ किती झाली रे 2.4 आहे, लेंथ किती लूप आहे 4 आणि एकूण लूप किती झाले रे 6 झाले आहे की नाही. तेव्हा एका लूपची तुम्हाला काय लेंथ येईल. लपू नको बाबा ना, सरळ बसणं पुढे तू लपतो कसं काय तू. 6 1 6 किती झालं रे, हे 0 पॉईंट काय झालं रे, साइन चौक किती झालं 24 समजलं तुम्हाला. हे 0 पॉईंट किती झालं पोरांनो 4 झालं, 0.4. एका लूपची लेंथ ऑफ द वन लूप किती आली 0.4 आली. लेंथ ऑफ द वन लूप 0.4 म्हणजे दोन अँटीनोडच्या मधलं अंतर म्हणजे लूप तयार झाले की नाही. आता तुम्हाला काय पाहिजे, हे पाहिजे, हे नोड आणि हे, मग हिच्यापेक्षा आणखी अर्ध नोड, हिच्यापेक्षा आणखी अर्ध नोड आणि अँटीनोडच्या मधलं अंतर ओके नाही, डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड. ठीक आहे, डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड. अँटीनोड इज इक्वल टू किती असतं रे, एका लूपचे अर्ध राहतं, एका लूपचे किती राहतं अर्ध राहतं. ठीक आहे, काय करायचं एल बाय 2 किंवा डिस्टन्स बाय 2. मग लेस किती काय असेल ते काय डिस्टन्स किती आला म्हणजे 0.4 किती रे 0.4 भागिले 2 चे अर्ध असतं ना. ठीक आहे, नोड अँटीनोड परत नोड. मग हे नोड आणि अँटीनोड याच्यामधलं अंतर किती असतं रे हे तुम्हाला काढायचं नाही का, त्याच्या अर्धा असतं त्याच्या. मग काय झालं रे किती झालं रे 0.2 झालं की 2 मीटर 0.2 मीटर. हाफ असतं, हाफ ऑफ द लूप, हाफ ऑफ द लूप किती असतं रे हाफ ऑफ द लूप. इथं काय लिहा हाफ किती असते तुम्ही काय लिहितो पोरांनो हाफ ऑफ length of loop, half of length of loop, half of length of loop. half म्हणजे काय रे 1/2 into 0.4 इज इक्वल टू किती झालं हे 0.2 मीटर.